नमस्कार। शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा गाव शिवारामध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर लागवड केल्याचे उघडकीस आले असून शिरपूर तालुका पोलीस यांनी छापा टाकत ही शेती भुईसपाट केली आहे। या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 41 लाख रुपये किमतीचा 820 किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून शिरपूर पोलीस तपास करीत आहेत। महादेव दोंदवाडा गाव शिवारामध्ये 50 वर्षे राशा समदा पावरा हा त्याच्या कसत असलेल्या शेतामध्ये प्रतिबंधित गांजाची बेकायदेशीर लागवड करून त्याच्या विक्रीच्या उद्देशाने राखण आणि संवर्धन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर दुपारच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने महादेव दोंदवाडा गावाजवळ वाहने थांबून गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील शेतात व नाल्यामध्ये पायी जात छापा टाकला। या छाप्यामध्ये संबंधित शेत जमिनीमध्ये फुले आणि बोंडे असलेली गांजाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळून आली। शेतामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव राशा समदा पावरा वय वर्ष 50 असल्याचे सांगून शेत स्वतःच्या मालकीचे असल्याची कबुली त्याने दिली। या कारवाई दरम्यान एकूण 820 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून बाजारभावानुसार 5000 रुपये प्रति किलो दराने त्याची एकूण किंमत 41 लाख रुपये इतकी आहे। हा गांजा पोलिसांनी जप्त करून राशा पावरा यास अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुंगीकारक औषध द्रव्ये तसेच मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थ अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत। दरम्यान गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भेट देऊन पाहणी केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभाग पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक सुनील वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, जाकिरुद्दीन शेख, जगन्नाथ कोळी, राजू डिसले, पोलीस कॉन्स्टेबल विजय धिवरे, स्वप्नील बांगर, दिनकर पावरा, वाला पुरोहित, कृष्णा पावरा, अल्ताफ बेग, उस्मान बेग मिर्झा, इसार फारुकी यांच्या पथकाने केली। या कारवाईमुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाले आहे। शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा गाव शिवारामधील 41 लाख रुपये किमतीचा 820 किलो गांजा पोलिसांनी जप्त केल्याने पोलिसांच्या या कारवाईचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे। एशियन न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगताप, शिरपूर। धन्यवाद। हे सुकलं ना सर, मग याच्यापासून नशा येते। हे सुकलं ना सर, मग याच्यापासून नशा येते। आज शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव दोंदवाडा या गावात एक इसम हा गांजाची शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता, काय नाव तुझं? राशा पावरा याने या ठिकाणी ही अशी गांजाची ह्या लवणाच्या लगत आणि महसूल विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांजाची लागवड केलेली आहे। आपण मध्येपर्यंत जाऊन बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस, काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे हे लावलेला आहे। हा अजून जो गांजा होता हा आता आपण मजुरांच्या साह्याने या ठिकाणी उचलून घेतलेला आहे हे गांजा। आणि आता ह्या सगळ्याचं आम्ही या छापा कारवाईच्या अंतर्गत जे जप्त करण्यात आलेलं आहे त्या सर्वांचं जप्त करून आणि आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत।